जया चिंतने साधका वेद साधे प्रसादातया वासनिका सुगोत्रा नमस्कार मे भिक्षुकास्तान मात्रा नमस्कार मे भिक्षुकास्तान मात्रा सर्वज्ञ श्री तुमचा दोष नाही, तो वेळेचा दोष आहे. कारण जर राशनच पोटात नसेल तर भाषण करणाऱ्याचाही आवाज कमी होतो आणि ऐकणाऱ्याचाही आवाज कमी होतो. पुन्हा एकदा आपण राऊळमाय राऊळमाप असलेल्या श्री गोविंद प्रभू बाबांचा जय जयकार करू. श्री गोविंद. बरा वाटला आवाज तुमचा. आता श्री चक्रपाणी महाराजांच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम होतो, पण श्री चक्रपाणी महाराजांचे गुरु श्री दत्तात्रय प्रभू महाराज आहे. म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंचा आपण एकदा सगळे जण जय जयकार करू. ज्या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभू असतील त्या ठिकाणावरून श्री दत्तात्रय प्रभूंनी आपल्या या किरणापूर गावाकडे बघावं जिथे हा कार्यक्रम चाललेला आहे. आणि म्हणून तो आवाज इतक्या जोरात आपल्याला काढावा लागेल की तो पार श्री दत्तात्रय प्रभू ज्या ठिकाणी आहे तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. श्री दत्तात्रय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचार मंच तळोदी बाळापूर महानुभाव मंडळ व समस्त ग्रामवासी किरणापूर काचुरवाही यांच्या द्वारा आयोजित श्री चक्रपाणी प्रभू जन्मोत्सव सोहळा व राज्यस्तरीय ग्रामस्वच्छता अभियानाचा समारोपीय समारंभ. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आजचे ध्वजारोहक परमपूज्य आदरणीय सद्देय आचार्य प्रवर पपुपम श्री महंत श्री वाकीकर बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूज्य परम आदरणीय सद्देय श्री तिलकराज बाबाजी कारंजेकर, परमपूज्य आदरणीय कृष्णराज दादा कारंजेकर, परमपूज्य आदरणीय श्री नरोत्तम दादा लोणारकर, आदरणीय ज्यांचा सत्कार या ठिकाणी झाला असे माधवव्यास बाबा चिरडे महंत पूज्य श्री भक्तराज दादा कारंजेकर, आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय महंत श्री अळसपूरकर बाबा, भाविकराज बाबा आहेत. उपस्थित असलेली सर्व आदरणीय संत या ठिकाणी आहेत, तपस्विनी आहेत. आणि या राज्याचे राज्यमंत्री खऱ्या अर्थानं आदरणीय आशिषजी जयस्वाल साहेब सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेत. ज्यांचे विचार प्रमुख वक्त्याच्या रूपाने या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं ऐकलं असे आदरणीय हबप ज्ञानेश्वर बंडगर युवा व्याख्याते. खरं आहे, नाव फार चांगलं आहे सर तुमचं. आडनावात बंड आहे पण गरही आहे. पण तो गर खऱ्या अर्थानं तुमच्या वक्तृत्वाच्या अत्यंत सुंदर असा खऱ्या अर्थानं तो गर आहे की एक त्या ठिकाणी नम्रता तुमच्या वाक्यातून प्रत्येकाला दिसते. त्याचं कारणच एवढं आहे की तुमचं नाव ज्ञानेश्वर आहे. अत्यंत सुंदर विचार खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांनी आपल्या या ठिकाणी मांडलेले आहेत. आणि हे स्वच्छता अभियान खऱ्या अर्थानं हे जे विचार मंच तळोदी बाळापूर यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं राबवल्या जातं ती सर्व त्यांची सगळी कार्यकर्ता मंडळी आणि किरणापूर ग्रामवासी ज्यांनी खऱ्या अर्थानं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला ती सगळी किरणापूर येथील ग्रामवासी मंडळी आणि सश्रद्ध अंतकरणानं गेली 4 तास एवढा वेळ कोणी थांबत नाही.
आणि एवढ्या वेळ इतकं स्वस्त कोणी बसूच शकत नाही. इतक्या स्वस्त खऱ्या अर्थानं तुम्ही 4 तासापासून या ठिकाणी बसलात. असे सर्व श्री चक्रपाणी महाराजांच्या श्री चरणावर श्रद्धा समर्पित करणारे सर्व मातृतुल्य पितृतुल्य मंडळी, बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, श्री चक्रपाणी महाराजांचं कार्य यावर अत्यंत सुंदर पद्धतीनं विवेचन खऱ्या अर्थाने अजयदादांनी सुद्धा केलं. आणि आदरणीय आपले ज्ञानेश्वररावजी बंडगर हरिभक्त परायण यांनी सुद्धा अत्यंत सुंदर पद्धतीनं मानवा साहित्यातील प्रत्येक बाबीचं विश्लेषण त्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी केलेलं आहे. आणि आदरणीय मंतश्री वाकीकर बाबांनी सुद्धा त्या संपूर्ण गोष्टीचा गोषवारा घेऊन तुमच्या समोर विचार मांडले. खरं तर श्री चक्रपाणी महाराजांचं कार्य, त्यांच्या हातातला सूप आणि खराटा, सूप आणि खराटा आजही हातात घेण्याची ताकद खऱ्या अर्थानं पाहिजे. स्त्री ठीक आहे घर झाडेल, पण पुरुषाच्या हातात ती ताकद पाहिजे घर झाडण्याची. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी खऱ्या अर्थानं ती ताकद या रूपानं आम्हाला दिली. आम्ही घरच काय गावही स्वच्छ करण्याची खऱ्या अर्थानं ताकद श्री चक्रपाणी महाराजांच्या मुळे आपल्या हातात आलेली आहे. हे स्वच्छ करत असताना इथे अहंकार नासून जातो. हातात खराटा घेणं एक सोपं काम नाही. हातात खराटा घेऊन बघा तुम्ही किती मोठे आहात, तुम्ही किती मोठे काम केली, तुम्ही काय असाल काय नाही. हातात खराटा घेऊन जर रस्त्यानं झाडायला लागले की तुमच्यातला अहंकार त्याच क्षणी खऱ्या अर्थानं गळून जातो. इतकी ताकद त्या खराट्यात आहे. आणि तोच खऱ्या अर्थानं हातात आपल्याला श्री चक्रपाणी महाराजांच्या दिसतो. आणि त्या माध्यमातून तुम्हा आम्हा सर्वांच्या हातात खऱ्या अर्थानं तो दिला. पण त्याचा नक्कीच विसर आपल्याला पडला असेल तर तो विसर खऱ्या अर्थानं, जो पडलेला विसर जेव्हा आपण बघतो तेव्हा गाडगे बाबांच्या हातातला खराटा खऱ्या अर्थानं आपल्याला चक्रपाणी महाराजांचं कार्य या महाराष्ट्रात समजावून सांगतो. आपण ऐकलं की नुसतं हाताने गाव जरी आपण स्वच्छ करत असू पण मनही स्वच्छ झालं पाहिजे. हेच तर महत्वाचं. रागद्वेष कामक्रोध मदमत्सर याचाही त्याग झाला पाहिजे. अरे गाव स्वच्छ करत असताना आपण जेव्हा झाडतो, जमिनीवर झाडतो, जमीन स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो तर ही शरीरही माती आहे हेही लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून त्या मनाच्या ठिकाणी असलेल्या जेवढ्या जेवढ्या वाईट भावना असतील त्याही स्वच्छ करण्याचं काम खऱ्या अर्थानं आपल्याला करता आलं पाहिजे. आपण माईम भट्टांच्या संदर्भात अनेक संदर्भ देत खऱ्या अर्थानं बोलला, पण एक संदर्भ अत्यंत बोलका आहे माईम भट्टांच्या जीवनातला. या महाराष्ट्राच्या मातीत षडशास्त्र संपन्न असलेलं व्यक्तिमत्व नव्हतं. न्याय, सांख्य, दर्शन, मीमांसा, वैशेषिक या शास्त्रांचा अभ्यास केलाच केला. पण याही पेक्षा जे महाराष्ट्रात शिकविल्या जात नाही हा समज मानवांचा नाही, त्या काळातली ती पद्धत होती. जर हे प्रभाकर शास्त्र या महाराष्ट्रात जर शिकवल्या गेलं तर शिकणाऱ्याला आणि शिकविणाऱ्याला कोड फुटतो. आणि म्हणून ते महाराष्ट्रात शिकवल्या जात नव्हतं, ते तेलंगणात खऱ्या अर्थानं शिकवल्या जात होतं. तेलंगणातल्या विद्यानगरीत जाऊन, कारण एक तर इतके शास्त्र शिकल्यानंतर अधिक पुढे शिकलं पाहिजे ही लालसा माईम भट्टांच्या मनात आहे. आणि शिकून आले, तिथेही पास झाले, परीक्षा पास झाली. बघा तुम्ही त्या देवळात
छोटूसा देऊळ, घंटी लावलेली, आणि शिकण्यासाठी त्या देवतेसमोर विडा व्हायचा आहे, पण घंटीला डोकं लागलं नाही पाहिजे इतकी कठीण परीक्षा. त्याही परीक्षेत माहीम भट्ट खऱ्या अर्थानं 5 साले प्रभाकर शास्त्र शिकले आणि महाराष्ट्रात आलेले आहेत. स्वाभाविक आहे, डॉक्टरेट झालेल्याही माणसाला थोडा गर्व होतो. इथे त्या 5 शास्त्रात काय षडशास्त्र संपन्न 6 विषयात डॉक्टरेट झालेले माहीम भट्ट. विचार करा तुम्ही. मग स्वाभाविक आहे बदल झाला. समजत होते समोरच्याला काहीच येत नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या पंडितांना हरवून टाकलं. आता पंडितांना माहीम भट्ट दिसला तर पंडित पळून जात होते, अशी स्थिती महाराष्ट्रात झालेली होती. पण त्यांचे सासरे आणि एका विचारानं त्यांचे गुरु, न्याय, सांख्य, दर्शन, मीमांसा, वैशेषिक या 5 शास्त्रांचा अभ्यास माहीम भट्टांचा गणपत अपयणकडे झाला होता. आणि ते गुरुही होते आणि सासरेही होते. दोनही मत आहेत, असू शकतं, काही वेगळं नाही त्यात. आणि मग अशा वेळेस त्यांना सांगितलं, अरे ठीक आहे तुझं, तू इतका शिकला ना, फार मोठा झालास तू, मला आनंद आहे. पण तरी माहीम भट्टांची भावना यांना काही आडमाड येतं. ज्या गुरुजवळ शिकल्यावर भावना, शिक्षण गुरुवरही विपरीत बुद्धी करू शकतं. नम्रता माणसाच्या जीवनात असणं अत्यंत महत्वाचं आहे. इथे नम्र होणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि नम्र केव्हा होईल? हातात खराटा घेतला आणि झाडायला लागला की माणूस खऱ्या अर्थानं नम्र होतो. आणि मग ज्या वेळेस माझ्या गुरूंनाही आडमाड येतं, ही जी भावना आहे स्वाभाविक आहे, एवढ्या शिक्षणामुळे ती झालेली आहे. आणि मग त्यांनी सांगितलं, ठीक आहे रे. डोमेग्रामला श्री चक्रधर स्वामी आले. ही सगळी संदर्भ दिली सरांनी. अनिवार्य मराठीत बोलतात का, संस्कृत मध्ये बोलतात, आणि मग त्यावर त्यांची झालेली चर्चा, हा सगळा भाग आहे. पण ज्या वेळेस ज्ञानभक्ती वैराग्याचं निरूपण ऐकलं, स्वामींकडून ऐकल्यानंतर जेवणामध्ये 60 भाज्या रोज जेवणारे माहीम भट्ट, लक्षात घ्या, 1 भाजी नाही, रोजच्या जेवणात 60 भाज्या जेवणारे माहीम भट्ट, त्याच क्षणाला सर्वांचा त्याग करून श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेल्या तत्वाला अनुसरण्यासाठी रिद्धपूरला येतात, परमेश्वरपुराला येतात. इकडे नको, नातेवाईक आहेत, सगळे ओळखतात मला, काय म्हणतील. आणि म्हणून सर्वज्ञांचे जे गुरु आहेत ना, श्री गोविंद प्रभू बाबा, जे चक्रपाणी महाराजांचे शिष्य आहेत, त्यांच्याकडे खऱ्या अर्थानं माहीम भट्ट गेलेले आहेत. त्यांना गुळवेली आवडते म्हणून डोक्यावर गुळवेली घेतली. शिराळा या गावात ती गुळवेली घेतली, डोक्यावर घेतली, निघाले, राजमठापर्यंत आलेले आहेत. आता पोहोचतायत गावात, रिद्धपुरात प्रवेश झाला. पण आता श्री प्रभू बाबा माहित नाही कोण असतील ते. आणि म्हणून तिथं आल्यानंतर एक मातंग तिथून चाललेला आहे. त्याच क्षणाला ते माहीम भट्ट विचारतात, अहो इथे श्री प्रभू बाबा कुठे आहेत? त्यावेळेस तो मातंग सांगतो, ते बघा ना, ते तिकोपाध्यांच्या आवाराकडे चालले आहेत ना, तेच श्री प्रभू बाबा आहेत. पाठ मोऱ्या श्री प्रभू बाबांच्या मूर्तीकडे बघितलं माहीम भट्टाने, हात जोडले. आणि त्याच क्षणाला ज्याने माझा मला देव दाखवला, त्या मातंगाकडे ज्या वेळेस पाहतात तेव्हा मातंग ही पाठ मोरा झाला होता. तू माझा मला देव दाखवला. म्हणून त्याच राजमठाच्या वेशीजवळ 5 दंडवत माहीम भट्टांनी त्या ठिकाणी घातले. हा पहिला दंडवत आहे, पहिला दंडवत आहे तो माहीम भट्टांचा. आणि मग श्री प्रभूंच्या सन्निधानात राहिले, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या सन्निधानात राहिले. बराच काळ निघून गेला. आता स्वामीही निघून गेले.
श्री प्रभू बाबाही निजधामाला गेले. आता माईम भट्ट सगळ्या परिवारांचं नागदेव आचार्यांचं परमेश्वरपुरात म्हणजे रिद्धपुरात आहे. अटळ विजन केलं, लीळाचरित्र खऱ्या अर्थानं निर्माण केलं, आचार्यांना विचारलं आणि त्यातून लीळाचरित्र ग्रंथाची निर्मिती झाली. आम्ही देवाला बघितलं म्हणून लीळेंचं चिंतन करू, पण ज्यांनी देवाला बघितलं नाही ते काय करतील. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या लीळेंचं खऱ्या अर्थानं त्यांनी गोळा करायला सुरुवात केली. ज्याच्या ज्याच्याकडे स्वामी गेले तिथून त्या लीळा घेतलेल्या आहेत. खेई भट्टांकडे गेले, कृषी कर्म करणारे खेई भट्ट, आणि माईम भट्ट गेले आणि सांगितलं तुमच्या घरी स्वामी आले होते, लीळा मला द्या. आता खेई भट्ट म्हटले अरे मी शेतात मला आऊ थाकायचा, कसं काय शक्य आहे. बघा ना, बघा कसं आहे, एक कर्मयोगी आहे, एक ज्ञानयोगी आहे. कर्मयोगी आपल्या कर्मापासून प्रवृत्त व्हायला तयार नाही आणि ज्ञानयोगी त्याला सोडायला तयार नाही. माईम भट्टाने सांगितलं ठीक आहे, शेतात तुम्ही आहात, तोंड तर तुमचं, तोंडाने तर तुम्ही बोलू शकता ना, तुम्ही आऊत हाकलात चला, मी सोबत येतो, तुम्ही सांगत चला मी लिहितो. बघा माईम भट्टाने कशा लीळा सर्वज्ञांच्या गोळा केल्या. आता तिथे खेई भट्ट हाऊ टाकायला लागलेले आहेत आणि माईम भट्ट ही चालायला लागलेत, लीळा लिहायला लागले. बघा तुम्ही, बघा त्यातला तो आऊत, निर्जीव असलेला आऊतही चालतोय, बैलांचे पायही चालतायत, खेई भट्टही चालायला लागलेले आहेत, माईम भट्टही चालायला लागलेले आहेत, माईम भट्टाच्या हातातली लेखणीही चालायला लागली आहे. म्हणून लीळाचरित्र हा माणसाच्या जीवनाला गतिमान करणारा ग्रंथ आहे. तो त्या ठिकाणी माईम भट्टांनी पूर्ण केला. मला खरं तर यातून सांगायचं आहे की कुठे अहंकार, कुठे स्वामींची भेट. या संप्रदायाचे आचार्य यांनाही सुंठदेव म्हणणारे माईम भट्ट कुठे. आणि अंतसमय जेव्हा आला रिद्धपुरामध्ये, अंतसमयी पडलेले आहेत. तळेगाववरून त्यांना आणलेलं आहे, उमाईसाने पालखी करून त्यांना आणलं आणि मग ज्या वेळेस ते त्या ठिकाणी पडलेले आहेत, आचार्यांचं सगळं गुरुकुळ खऱ्या अर्थानं जमा झालं. आणि मग सगळे जण तिथं जमा झाल्यानंतर माईम भट्ट बघतात, बघता बघता आचार्यांशी बोलतात आणि पटकन काय बोलतात बघा, भट्टो माझा देव होईल की नाही. प्रश्न माईम भट्टाचा नागदेवाचार्यांसाठी आहे. काय म्हणतात पुन्हा, भट्टो माझ्या निडळावरी पाय ठेवा. तुमचा जो पाय आहे ना माझ्या निडळावर, माझ्या कपाळावर ठेवा. आचार्य म्हटले नाही, तुम्हाला दोन्ही देवाचं सन्निधान आहे. आचार्याने माईम भट्टांच्या त्या कपाळावर हात ठेवला आणि मग लगेच माईम भट्ट म्हणतात, भट्टो माझं देव होईल की नाही. त्यावेळेस आचार्य म्हणतात, माईम भट्टांना म्हणतात, अरे दोन्ही देवाचा संबंध असताना तुम्हाला जर माझा साधनदाता होत नसेल तर तो कुणालाच होणार नाही. याची ग्वाही करून घेतली. हा येथीचेची बोलतो आणि म्हणून ती ग्वाही खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आचार्यांकडून त्यांनी करून घेतली. आणि मग त्या सगळ्या गुरुकुळाकडे बघितलं. षडशास्त्र संपन्न असलेलं व्यक्तिमत्व हात जोडले आणि या परमार्गाची सेवा करत असताना कुणाचं मन दुखलं असेल, कुणाला वाईट बोललो असेल तर समस्त गुरुकुळांनी मला क्षमा करावी. हे आहे अंतःकरण स्वच्छ करणे. ही स्वच्छता खऱ्या अर्थानं आपल्याकडून झाली पाहिजे. मी म्हणणार नाही तुम्ही 2000 लिटर दुधाने अभिषेक करता, 5000 करा ना, पण एक अभिषेक रोज तुम्ही करू शकता. तुमच्या घरातल्या देवाऱ्यासमोर करू शकता.
एखाद्या स्थानाला गेले त्या स्थानासमोर तुम्ही करू शकता. तुम्ही बसा, तुमच्या घरातल्या देवाऱ्यासमोर बसा. तुम्ही एखाद्या स्थानाला गेले त्या स्थानासमोर बसा. तुम्ही एखाद्या मंदिरात गेले त्या मूर्ती समोर बसा. आता हात जोडा. हात जोडले की डोळे मिटा. डोळे मिटले की तुम्ही आठवा तुम्ही कितीकांचं मन दुखवलं, कितीकांना वाईट बोलले, कितीकांना तुम्ही फसवलं, कितीकांना तुम्ही लुबाडलं. आठवत चला. आठवता आठवता तुमच्या हृदयाला पीळ बसेल. पीळ बसला की टचकन 2 थेंब घरातल्या देवपूजी समोर गळेल, मंदिरातल्या मूर्ती समोर गळेल, स्थानाला गेले त्या स्थानासमोर गळेल. तो तुमच्या जीवनातला सर्वश्रेष्ठ अभिषेक असेल. हा अभिषेक आम्हाला करता आला पाहिजे. ही स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. ही मनाची स्वच्छता रोज रोज खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या देवाऱ्यासमोर करता येणार आहे आणि ती करणं अत्यंत महत्वाचं आहे. खरं तर वेळ फार झाला, भूक मलाही लागली. पुढचा प्रवास माझा जबलपूरचा आहे. मी म्हटलं भेट देऊन निघून जाऊ. या विचाराने मी किरणापुरात आलो, पण इतके विचार चांगले इथं ऐकायला मिळाले. मी म्हटलं आता कार्यक्रम संपल्यावरच जाऊ. खरं तर इथं ठरावही वाचून दाखवले. वित्तमंत्री निघून गेले. वित्तमंत्री सापडले होते. त्यांच्या आधी जर बोललो असतो मी तर मग मी त्यांना घेतलं असतं बरोबर. पण खऱ्या अर्थानं महत्वाचा विषय आहे. अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या बैठकीमध्ये मी मांडणार आहे. सध्या परिषदेची कार्यकारिणी घोषित व्हायची आहे. सध्या अखिल भारतीय महानुभाव परिषदेचा अध्यक्ष एकटा तेवढा मी आहो. अध्यक्षांना कार्यकारिणी घोषित करावी लागते असा नियम आहे. त्याच्यामुळं लवकरच कार्यकारिणी घोषित होईल आणि कार्यकारिणीच्या पहिल्याच बैठकीमध्ये मी खऱ्या अर्थानं हा ठराव अखिल भारतीय महानुभाव परिषदेमध्ये मांडेल. कारण अत्यंत चांगला विषय आहे. खऱ्या अर्थानं या ग्रामस्वच्छतेच्या माध्यमातून आता सरकारही ग्रामस्वच्छता अभियान चालवते, चालवत नाही असं नाही. पण या गोष्टींना जोपर्यंत आपण सगळे पाठबळ देऊ नये. आता खरं आहे. आता बघा मी काय होतं नेमकं. आता मला यांनी मानपत्र दिलं, ते घेऊ की नाही घेऊ असा मी विचार करत होतो. शेंडे सर आहे का, तुम्ही अधिकारी आहात, अधिकाऱ्यांना ऐकावंच लागतं. ते घेऊ की नाही घेऊ थोडा मी मागे पुढे पाहत होतो. कारण त्याला प्लॅस्टिक लागलेलं होतं. प्लॅस्टिक असतं खऱ्या अर्थानं अस्वच्छतेचं कारण आहे आणि त्याला खऱ्या अर्थानं शासनानं बंदी घातली आहे. पण आपण ते आणतो की नाही पुन्हा पुन्हा समोर. मग अस्वच्छता कोण करतं? कोण करतं? आपणच करतो. मग कमीत कमी या गोष्टी जरी आपण बऱ्याचशा आपल्या जीवनातून बाजूनं केल्या तर नक्कीच खऱ्या अर्थानं पूर्ण देश, पूर्ण गाव स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून यापुढे कुठल्याही साधूंना, आता मंत्र्यांनी घेऊन घेतलं, खरं तर त्याच्यावर बातमी होऊ शकते चांगली. पत्रकार असेल तर लिहू नका. घेता येत नाही प्लॅस्टिक असेल तर, त्यांनाही काही नियम आहे. पण असो, आपण त्या गोष्टी खऱ्या अर्थानं आपण पाळल्या पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून हे विचार खऱ्या अर्थानं सातत्यानं या स्वच्छतेचे श्री चक्रधर स्वामी विचार मंचाच्या माध्यमातून सातत्यानं खऱ्या अर्थानं दिल्या जात असतात. मी याहीपूर्वी कार्यक्रमाला होतो. टेकडीवर झाला तिथेही होतो, चंद्रपूरलाही होतो. सातत्यानं खऱ्या अर्थानं मी आलो. कारण चांगल्या काम करणाऱ्या माणसांचं कौतुक होणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून सातत्यानं यांच्याकडून ही सेवा नित्य निरंतर घडत राहू ही प्रभुचरणी प्रार्थना करतो. आणि किंबहुना तुम्हाला माझी जिथे जिथे गरज पडेल तिथे तिथे खऱ्या अर्थानं मी तुमच्या पाठीशी उभा राहील याची ग्वाही सुद्धा खऱ्या अर्थानं तुमच्या
सर्वांसमोर मी या ठिकाणी देतो। खरं तर चांगला संवाद तुमच्याशी साधावा ही अपेक्षा असताना सुद्धा तुमचं लक्ष खऱ्या अर्थानं जिकडे आहे तिकडेच लक्ष माझं स्वयंपाकघराकडे लागलं आहे, यात काहीही शंका नाही। आणि म्हणून बराचसा वेळ झाला, तुम्ही थांबलात, तुमचं सर्वांचं मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं अभिनंदन करतो। लांबलेल्या शब्दांना थांबवतो। दंडवत प्रणाम।